हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला साडीपासून लेहंगा कसा घालायचा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता इथे बघा, मी साडीला मॅचिंग असा ब्लाऊज घातलेला आहे आणि आता इथे मी शेपवेअरचा वापर केलेला आहे। तुम्ही इथे शेपवेअर किंवा रेग्युलर जे पेटीकोट असतात ते जरी घातलं तरी काही हरकत नाही आहे, किंवा जे सॅटिनचे पेटीकोट असतात ते घालू शकता। आता इथे मी साडी जी आहे ती घेतलेली आहे। साडी आहे ती मी एकदम हलकी फुलकी आणि थोडी प्लेन अशी आणि फक्त मध्ये डिझाईन आहे अशा प्रकारची साडी आहे ती मी घेतलेली आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच या अशा प्रकारचा लेहंगा ट्राय करत असाल तर मी तुम्हाला सांगेन की एकदम हलकी फुलकी पहिल्यांदा साडी जी आहे ती घ्या आणि तुम्ही लेहंगा जो आहे तो तुम्ही घालू शकता, कारण की तुम्ही पहिल्यांदा ट्राय करत यासाठी। आता इथे बघा, साडीचं जे टोक आहे ते बघा मी अशा प्रकारे फोल्ड केलेलं आहे, कारण की आपण साडीचा लेहंगा घालणार आहोत, त्याच्यामुळे साडीचा जो लेहंगा इतरांना समजता कामा नये यासाठी काय करायचं आहे, साडीची दोन्ही जी टोकं असतात म्हणजे एक पदराकडचा आणि जिथे आपण साडी टक करायला सुरुवात करतो ते टोक ते पहिल्यांदा फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण की ती जी लाइनिंग असते ना ती दिसू शकते आणि मग पटकन कोणालाही समजू शकतं की ही साडी आहे। तर त्यासाठी तुम्हाला तिथे फोल्ड करायचं आहे आणि बाकीच्या सगळ्या पूर्ण साडीच्या आपल्याला या पद्धतीने प्लीट्स काढायच्या आहेत। जसं आपण नॉर्मली जशा आपण निऱ्या काढतो साड्यांना ना, त्याप्रमाणे फक्त तुम्हाला ह्या निऱ्याच आहेत त्या काढायच्या। फक्त पूर्ण साडीच्या तुम्हाला निऱ्या काढायच्या आहेत आणि फक्त दोन जी टोकं आहेत ती मात्र तुम्हाला फोल्ड करायची आहेत। आता इथे सगळ्या ज्या आपल्या प्लीट्स आहेत त्या आपल्या झालेल्या आहेत आणि आता इथे तुम्ही आधी बघितला असाल की मी इथे पोटाजवळ एक कमरपट्टा लावलेला आहे। तर हा जो कमरपट्टा आहे तो स्ट्रेचेबल आहे, तुम्हाला इथे स्ट्रेचेबलच घ्यायचा आहे। तुमच्याकडे स्ट्रेचेबल कमरपट्टा असेल तर तो घ्या, किंवा स्ट्रेचेबल असं काही असेल तर ते घ्यायचं आहे। समजा तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही साध्या दोरी आपली असते तर तिचा पण वापर इथे करू शकता। आता इथे हे जे सगळ्या आता साडी ज्या मी प्लीट्स काढलेल्या होत्या त्या मी त्या आपण जे स्ट्रेचेबल जो कमरपट्टा आहे त्यामध्ये मी टक केलेला आहे आणि आता मी काय करणार आहे बघा, हळूहळू ना असं ते सरकवत जाणार आहे साडी, म्हणजे पूर्ण जी साडी आहे ना ती मला कव्हर करायची आहे पूर्ण माझ्या साईडने अशी। त्याच्यामुळे मी हळूहळू त्याच्या प्लीट्स आहेत त्या सरकवत आहे बघा। कुठचीही प्लीट आपली बिघडता कामा नये यासाठी आपल्याला काळजीपूर्वकच एक एक अशी प्लीट आहे ते आपल्याला सरकवत जायची आहे आणि पूर्ण आपल्या भोवती असं ते कव्हर जे आहे ती आपल्या साडी आहे ती करायची आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे आणि अगदी 5 मिनिटात तुमचा हा लेहंगा आहे तो तयार होणार आहे। तर इथे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काय, तर साडी आणि तुमच्या साडीवरचा जो ब्लाऊज असणार आहे तो मात्र एक व्यवस्थित असा मॅच व्हायला पाहिजे, हे फक्त तुम्ही लक्षात घ्या। आणि जो ब्लाऊज तुम्ही वापरणार आहे तो जास्तीत डिझायनर वापरा, जेणेकरून तो छान असा लेहंगा जो आहे तो तुमचा दिसू शकणार आहे। आता इथे बघा मी व्यवस्थितपणे सगळी पूर्ण जी बाजू आहे ती कव्हर केलेली आहे आणि सगळ्याच्या साडीच्या प्लीट्स पण तुम्ही बघत असाल किती सुंदर दिसत आहेत त्या आणि छान अशा प्लीट्स आपल्या तयार पण झालेल्या आहेत। पुढून पण बघत असाल आणि पाठीमागून पण मी तुम्हाला दाखवलेला आहे। समजा पाठीमागून तुम्हाला जमत नसेल तर दुसऱ्या कोणाची तरी हेल्पही तुम्ही घेऊ शकता। आता बघा इथे साडीची जी दोन टोकं एकत्र आलेली आहेत ना ती बाजू आपल्याला तर पुढे घ्यायची आहे आणि त्यांना आपल्याला पिनअप करायचं आहे। तर बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की ती जी साडीची जी टोकं आहे ते लाइनिंग जी आहे ती दिसता कामा नये यासाठी आपण फोल्ड केलेलं होतं। तर फोल्ड केलेलं आहे ना त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, ही जी आतली जी साडीचा जो हा भाग आहे मी तुम्हाला हाताने पण दाखवत आहे बघा, त्याला फक्त आपल्याला पिनअप करायचं आहे बघा। फक्त ते आतल्या साईडचं जे कापड असणार आहे त्याला फक्त पिनअप करा, कारण की असं पिनअप केलं ना तर तुमचा जो पिनअप आहे तो दिसणार नाही। आता मी तुम्हाला इथे पिनअप करून पण दाखवलं होतं, तो आपल्याला दिसत पण नाही आहे की जिथे आपण पिनअप केलेला आहे तो, म्हणजे कोणालाही लक्षात येणार नाही की आपण साडीचा हा लेहंगा आहे तो तयार केलेला आहे। तर व्यवस्थित तुम्हाला पाठीमागून अगदी व्यवस्थितपणे पिनअप दिसता कामा नये या प्रकारे पिनअप आहे तो तुम्हाला करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक बेल्ट घ्यायचा आहे जो त्या साडीला मॅच होईल अशा प्रकारचा तुम्हाला बेल्ट घ्यायचा आहे बघा, आणि हा जो बेल्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे लावायचा आहे। आता बघा आपली ब्लाऊजची जी लाइनिंग आहे त्या ठिकाणीच आपल्याला साडी जी आहे ती आपण घेतलेली आहे आणि त्याच ठिकाणी आपण म्हणजे आपली साडी आणि ब्लाऊज ज्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत ना त्या ठिकाणीच आपल्याला बेल्ट आहे तो लावायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सगळं अगदी मॅचिंग केलं तर ते खूप सुंदर असा
आपला हा लेहंगा आहे तो तयार झालेला आहे, किंवा आपण याला गाऊन पण म्हणू शकतो किंवा लेहंगा, जे तुम्हाला आवडेल ते म्हणू शकता. आता इथे तुम्हाला दुपट्ट्याचा जर म्हणजे आपल्या ओढणीचा जर का वापर करायचा असेल तर तोही करू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, नेहमीप्रमाणे जशी आपण लेहंग्यावरती कशी ओढणी घेतो ना, तर त्या प्रकारे तुम्ही ही ओढणी आहे ती घेऊ शकता. एक डाव्या खांद्यावरती मी ओढणीचा टोक घेतलेला आहे आणि दुसरं जे टोक आहे ते मी पाठीमागून असं पुढे घेतलेलं आहे आणि टक केलेलं आहे. ही एकदम सिंपल पद्धत आहे. या प्रकारे पण तुम्ही याच्यावरती ओढणी जी आहे ती घेऊ शकता. हा पहिला प्रकार झाला. दुसऱ्या प्रकारे कोणत्या पद्धतीने आपण ओढणी घेऊ शकतो तोही मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थितपणे दाखवते. बघा, अशा पद्धतीने तुम्ही ओढणी घेतला तर साईडला पण तुम्ही इथे बघत असाल आपल्या लेफ्ट साईडला, की इथे मी व्यवस्थितपणे तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने हा लेहंगा आहे तो दिसू शकतो. आता दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये काय करायचं आहे, पाठीमागून अशी ओढणी जी आहे ना ती आपल्या पुढे जी ओढणीची दोन्ही टोकं ती पुढे अशा प्रकारे घ्यायची आहेत, आपल्या हातावरती घ्यायची आहेत आणि थोडेफार तुम्ही अशा प्लीट्स काढा तिथे आपल्या हातावरती आणि तिथे तुम्हाला एकतर पिनअप करायचं आहे, नाहीतर तुम्ही रबरचा वापर करू शकता. मॅचिंग जे आपले रबर असतात ना ते घ्या तुम्ही आणि ते तिथे आपल्या हाताला असे फक्त लावायचे, जेणेकरून ती जी ओढणी आहे ते आपल्या हातावरती अगदी व्यवस्थितपणे ती राहू शकेल. आणि रबर जो आहे तो दिसता कामा नये अशाच प्रकारे आपल्याला तिथं घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही जी टोकं आहे ती तुमच्या हातावरती प्लीट्स काढायच्या आहेत आणि तिथे तुम्हाला रबर किंवा पिनअप आहे तो करायचा आहे. तर या पद्धतीने पण तुम्ही ही ओढणी आहे ती घेऊ शकता. म्हणजे जर का तुम्हाला असं कम्फर्टेबल वाटत नसेल आणि तुम्हाला ओढणी घ्यायचीच आहे, तुम्हाला ओढणीमध्ये कम्फर्टेबल वाटत असेल, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही या पद्धतीने ओढणी घ्यायची आहे. आता बघा, मला एकदम अशी मॅचिंग आणि त्याला सूट होणारी अशी ओढणी मला भेटलेली नाही आहे. जी माझ्याकडे होती, जी थोडीफार मॅच होत होती, ती इथे मी ओढणी घेतलेली आहे. मात्र तुम्हाला इथे चांगली अगदी त्याला मॅचिंग होणारी खूप सुंदर अशी दिसू शकेल या पद्धतीने तुम्हाला जी ओढणी आहे ती इथे घ्यायची आहे. आता इथे आणखी एक मी पद्धती आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या कशा आहेत त्याही आपण आता पाहायच्या आहेत. तर या पद्धतीने तुम्ही जर का ओढणी घेतलात तर ती अशा पद्धतीने फोडून दिसणार आहे. आणि समजा तुम्हाला ही दोन्ही जी टोकं आहेत बघा, म्हणजे मधली जी साईड आहे आपल्या बोटाकडची, तर तिथे तुम्ही पण असा जो साडी पिन असतो, आपला डिझायनर साडी पिन असतो, तोही तुम्ही ते लावू शकता, जेणेकरून तो आणखी सुंदर असा दिसू शकतो. तर समजा तुम्हाला समोरून कम्फर्टेबल वाटत नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की तिथे तुम्ही साडी पिनचा वापर हा करू शकता. तर साईडला तुम्ही बघत असाल की पूर्ण जो लूक आहे तो या पद्धतीने तुम्हाला आहे तो दिसणार आहे. आता दोन पद्धती झाल्या, आपण आता तिसरी जी पद्धत आहे ती पाहूया. तर तिसऱ्या पद्धतीत आपल्याला काय करायचं, जी आपली ओढणी आहे तिचं टोक घ्यायचं आहे आणि ते जे टोक आहे ते मी अशा पद्धतीने एकत्र केलेलं आहे आणि मी थोड्या अंतरावरती ते फोल्ड केलेलं आहे. फोल्ड करून झालं की तिथे मी एक रबर लावलेला आहे, थोड्या अंतरावरतीच लावलेला आहे. आणि आता इथे आपल्याला हा रबर लावल्यानंतर आता जिथे फोल्ड केलेलं आहे ते फक्त बाजू आपल्याला अशी सोडवायची आहे. फक्त ते जे कापड आहे ते आपल्याला असं पसरवायचं आहे, जेणेकरून त्याचं फूल तयार होईल. तर असं व्यवस्थित असं गोलाकार तुम्ही पसरून घ्या आणि ती दोन जी टोकं एकत्र येणार आहेत ना तिथे आपल्याला पिनअप करायचं आहे, म्हणजे ते फूल आहे ते अगदी व्यवस्थितपणे आपल्याला दिसणार आहे. तर बघा, इथे मी पिनअप आहे तो केलेला आहे. आता हे फूल आहे ते आपल्या असं खांद्यावरती आपल्याला यायला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला ती ओढणी आहे ती घ्यायची आहे. आता फूल आहे आपलं तयार झालेलं, पण तिथे आपल्याला एक साडी पिन आहे तोही लावायचा आहे. म्हणजे जो मॅच होणारा असेल तो तुम्ही इथे साडी पिन आहे तो लावू शकता, जेणेकरून तो आणखी सुंदर दिसू शकेल तुमची ओढणी. तर यासाठी इथे बघा, मी फुलाच्या अगदी मधोमध इथे साडी पिन आहे तो लावलेला आहे आणि पाठीमागे आपल्याला ही जी ओढणी आहे तिला पिनअप करायचं आहे. तुम्ही इथे सेफ्टी पिन नाहीतर मग एक्स पिनचा वापर करा. मी इथे एक्स पिनच आहे तो लावलेला आहे. व्यवस्थितपणे आपला जो पिनअप आहे तो करून घ्यायचा आहे. आणि बघा, समोरून आपली ही जी ओढणी आहे ती या पद्धतीने दिसणार आहे. आता जे दुसरं टोक आहे ते तुम्हाला टक करायचं आहे पुढच्या साईडने. तर आता ते समजा टोक भरपूर असं जास्त होत असेल तर तुम्ही त्याच्यात त्या जे टोक आहे, आता मी तुम्हाला इथे दाखवते की हे जे टोक आहे ते बघा जास्त आलेलं आहे आपलं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, अशा प्लेट काढायच्या आहेत. फक्त छोटे छोटे अशा प्लेट्स काढा आणि बस तिथे समोरून असं तुम्ही टक करू शकता. तर बघा, ही पद्धत आहे तीही खूप छान आहे. म्हणजे तुम्ही अगदी वेगवेगळ्या स्टाईलने याच्यावरती म्हणजे ओढण्या ज्या आहेत ते घेऊ शकता.
तर बघा ही पद्धत बघा, तुम्ही साईडला बघत असाल सुंदर अगदी दिसत आहे, तर ही पण तुम्ही ट्राय करू शकता। तर बघा मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पण ओढणी कशी घ्यायची आहे तीही दाखवलेली आहे आणि एकदम ओढणी न घेता सुद्धा हा जो लेहेंगा आहे तो पण अगदी सुंदर दिसत आहे। फक्त इथे आपल्याला सगळं अगदी व्यवस्थितपणे मॅच करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला ब्लाऊज आणि साडी वगैरे किंवा ओढणी वगैरे व्यवस्थित आपली मॅच झाली पाहिजे। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये नक्कीच आजचा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।